गाईज मी पॅकेट घेतलं होतं, तुम्ही मार्केटमधून घेताना जेव्हा माझा ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये हे बघा मी फोडलेलं पण आहे, दिसतंय तुम्हाला. आणि त्याचे मी गुलाबजामुन पण बनवलेले आहेत. हे तूप मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चांगलं पीठ मळून घेतलं. हे बघा माझे गुलाबजाम रेडी आहेत, असे तळलेत बघा मी. आणि एवढ्या साईजचे केलेले आहेत. हे सगळे याच्यामध्ये कितीचं पॅकेट आहे, 100 ग्रॅम आहे. सॉरी किती आहे, वेट किती आहे याचं, किती आहे वेट 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 लिहिलेलं आहे की नाही याच्यावर काय माहिती नाही गाईज. मला याच्यातलं आय डोंट नो, काय समजत नाही. वेट सॉरी 175 ग्रॅम आहे. त्यामध्ये 1 पीस झालेत बघा, बघू शकता. आणि हे बघा काजूचे काप पण घेतले मी. प्रत्येक ह्याच्यामध्ये काजू टाकते, तुम्ही बघत असाल. मी त्यामध्ये टाकणार होते पण बोललं नको, कचकच लागणार. आणि हे बघा इलायची पावडर करून ठेवले. साखरेचा पाक बी रेडी आहे आपला. आणि हे बघा इलायची पावडर बनवली. परत ते कसं झालंय म्हणून आपण त्याला ह्या भुसा साईडला काढूया. गावाला साईडला पत्ती पत्ती काढूया. थांबा, हे गुलाबजाम झालो की पाकामध्ये टाकते, सोडते त्याला, म्हणजे आपण मुरायला ठेवायला त्याला, मग टेस्ट लागते. जेवण झालं की आपण खाऊया. हे बघा काय इलायची पावडर आता मी टाकली. त्याच्यामध्ये मी हे पण टाकते, काजूचे तुकडे, सॉरी बदामचे तुकडे. आणि 1 मिनिट हे बघा याच्यामध्ये डुबायला ठेवते. तुपात बनवलेले आहेत ते गोळे सगळे. आता आपण मुरलं की नंतर रेडी झाले की खाऊ. साखरेचा पाक त्याला चांगलं भिजायला देऊया. हे झालं. त्याला गाईज त्याला चांगलं मुरून देऊया आपण. त्याला चांगलं मुरून देऊया. त्याला मी झाकून ठेवते. मग आपण जेवायची तयारी करूया. बघूया आमच्या ह्यांनी काय आणलंय पार्सल. बघा भिजत घातलेले होते आपले, बघा पाकामध्ये कसे झाले बघू शकता. एका साईडला सगळे काजू झाले, बदाम मुरलेत चांगले. तर आपण या दोन्ही अँगलने करूया त्यांना. भिजत घालूया म्हणजे साखरेचा पाक त्यांना.